जनधनीत नमस्कार सगळ्या माझ्या व्ह्यूअर्सला. तर नवीन व्लॉगची सुरुवात झालेली आहे. पार्टी तयारी बघत असो एकदम जोरदार आहे. तर आता आम्ही चाललोय महाकुंभ श्री क्षेत्र प्रयागराजला. तर आम्ही चाललोय गाडी घेऊन. बघा तयारी आहे एकदम मस्त. आता विषय काय ते हळूहळू तुम्हाला समजलंच. दरवेळी सारखं तुम्हाला लास्ट पर्यंत व्लॉग बघायचा आहे. फक्त कसा काय होतं विषय बघूया. चलो काय गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. बोले बाबा की जय. तर गाईज आता तुम्ही बघितलं शिव सगळा कार्यक्रम झाला आहे. तर आता आम्ही चाललोय. आमची CNG गाडी आहे. आम्ही CNG गाडी घेऊन चाललोय. तर आतापर्यंत तुम्ही ब्लॉग वगैरे बघितला शिव, पण तुम्हाला CNG पंप वगैरे कुठं वगैरे भेटतात आणि काय नक्की प्रवास आहे ते कोणी सांगितलं नसेल. पण आमच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला सगळी माहिती भेटेल. तर फक्त शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला सर्व माहिती भेटेल. तर चला बघा जरा आमची गाडी बघा. ही बघा गाईस अशी काहीतरी आम्ही थोडीशी सजावट केलेली आहे. हे बघा महाकुंभ प्रयागराज चलो कुंभ चले. तर चला आता प्रवासाला आपण सुरुवात करूया. आपले 4 मेंबर रेडी आहेत. नयन शेठ, हे बघा आमचे पप्पा आणि आमचे भाऊ शेठ, आमचे खजिनदार, एकमेव स्पॉन्सर. तुम्ही नक्कीच बक्षीव त्यांना सगळीकडे बिल भरताना. हे आमची बाकीची मंडळी आम्हाला प्रोत्साहन द्यायसाठी आलेली आहे. तर चला आता आपण निघूया आपली गाडी घेऊन. चलो. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहोत. तर टोटल प्रवास जवळजवळ 1300 किलोमीटर आहे. तर आता आपण बघूया कसा काय. तर आधी आपण एक काम करूया, ट्रिप रिसेट करूया म्हणजे तुम्हाला पण थोडासा अंदाज भेटेल. ही ट्रिप ए आहे. ही ट्रिप ए आपण 0 केलेली आहे. आणि चला आपण प्रवास सुरुवात करूया. गाईज बघा 3060 रुपयाचा पेट्रोल भरला आम्ही. आता टाकी फुल केली. पुढचा विषय बघू आता कधी काय लागतंय. CNG होते घरचं. चला गाईज हे बघा आता CNG भरली जस्ट. CNG पण फुल केली गाईज. 5.92 CNG भरली. म्हणजे ही आमची पहिली फुल CNG. आणि पेट्रोल तर फुल झालंयच. आता बघा आमचे खजिनदार पेमेंट करतात. आता आपण निघूया. आता आपले नयन शेठ गाडी चालवतात आपला इगतपुरीपर्यंत. मी जरा दिवसभर माझं काम चालू आहे तर त्याच्यामुळं आता मला आराम करायला टाईम नाही भेटला. आता जरासं मी आराम वगैरे करतो मस्तपैकी आणि आपण भेटू डायरेक्ट समृद्धी महामार्गावर. चला आता बसूया. आता समृद्धी महामार्गाच्या टोलवर आलो आहे. आता समृद्धी महामार्ग चढू. तर आता वाजलं 12 आणि आम्हाला 3 तास गेला ना. 3 तास लागला आम्हाला कारण ट्रॅफिक वगैरे भरपूर होती. आता चला
समृद्धी महामार्ग सटासट. समृद्धी महामार्गावर थांबलोय आता. मस्त भाकरी घालून आणि मटर पनीर वाजलं ना तिला 1:15 झाला ना. 1:30 वाजला सर. 1:30 वाजला काहीच. 1:30 वाजता आम्ही भाकरी घालून होता. भाकरी घालवा निघू परत. काही विषय आहे का? CNG आम्हाला भेटले नाही. समृद्धी चढायच्या आधी CNG भरायची होती पण CNG पंपवर CNG बंद होती. तर आता पेट्रोलवर चालून आता संभाजीनगर व उतरून CNG बरोबर नंतर परत कंटिन्यू. चलो. तर काहीच संभाजीनगरला आम्हाला CNG नाही भेटली आणि पुढं पण पेट्रोल पंप नाही भेटला. तर आता शेवटी जालनामध्ये आम्ही एक्झिट केला आणि थोडासा बाहेर होता असा पेट्रोल पंप. तिथं आता पेट्रोल फुल करतो. आता डायरेक्ट नागपूरपर्यंत पेट्रोल त्याला लागतंय. भरपूर पेट्रोल नुसतं पेट्रोल बराबरच पेट्रोल. चला दुसरा 3,420 नुसता पेट्रोल. लागतंय का पकडली लागतंय. बेकार वारा आहे. नवीनच पंप आहे बघा. तुम्ही इथे येऊ शकता पेट्रोल वारा बघा कसं आहे. चला आता जाऊया. काहीच 500 किलोमीटर चालवली नॉन स्टॉप आणि आता वाजलं किती बाप्पा 5 वाजलं आणि आता 200 किलोमीटर आलाय नागपूर म्हणजे समृद्धी आहे महामार्ग. तर आता झोपते पक्की. आता नाही चालवेल आणि मी जरासा झोपतोय. आड्या लय फास आहे. लय फास सगळं रिस्की काम आहे इथं. विषय खोल आहे. तुम्ही येत असेल तर जरा सावकाश आणि जरा एक्सपिरियन्स ड्रायव्हर प्लीज. चला आता झोप करते जराशी. 200 किलोमीटर चालला आहे नागपूर. त्याच्यानंतर अजून 750 किलोमीटर आहे. आवाज येत असेल तुम्हाला. गाडी कशी सातकान. चलो आता गाईज निघतो. गाईज आता 6:45 वाजलं आणि आम्ही समृद्धी महामार्ग पूर्ण पार केलाय गाईज. लय फास्ट आलो. अपेक्षित होता का 7:30-8 वाजेपर्यंत पोचू पण 6:45 वाजता पोचलो आणि फायनली आम्हाला CNG पंप भेटलाय. इथं उतरल्यावर CNG पंप आहे इथं. तर CNG पंपमधून CNG भरू आणि निघू आपला प्रवासाला. आता एवढं 750 किलोमीटर पेट्रोलवर चालवली गाडी पण आता कशी सकाळ झाली. आता सगळीकडे CNG भेटेल. तर चला CNG पंप पण लोकेशन वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. मी प्रोसेस पण सांगेन तुम्हाला कसं काय शोधायची CNG पंप. एक नवगती ॲप म्हणून आहे. त्याच्यात रूट टाकला तर रूटमध्ये जेवढं पण CNG पंप आहेत ते सर्व दाखवतात. तर चला आता CNG भरूया. काहीच CNG टाकलेली संपली. दुसरे पंप गेलो पण तिथं CNG संपलेली. आता काय करायचं. तर पेट्रोलवर आता चालवून रस्ता 1 नंबर आहेत. तसा रस्त्यांचा काही विषय नाही. मस्त टोल पण मजबूत आहे तसा. आता थांबलो नाश्ता करायला. इथची जबलपूर जवळजवळ 110 किलोमीटर. तर जबलपूरला CNG टाकू मग तिथची निघू. आता इथं थोडा अर्धा-पाऊण तास तरी थांबू कारण गाडीला थोडीशी रेस्ट पाहिजे. आता जरा नाश्ता करतो. बघा मस्तपैकी चटणी टाकली. मस्तपैकी शेत आहे इथं. ही गाडी आमची लागली. हे बघा हायवे असा एकदम लिपलिप आहे. चला मोनं डुगराट होते जरासा. चलो गाईज 12 वाजेपासून CNGला थांबलोय. आता 3 वाजलं. शेवटी होप सोडून आम्ही निघलेलो
आणि निघलो आणि सीएनजीची गाडी दिसली आणि त्याचीच मागशी आलो परत आणि लाईनिंग घुसवली परत. आता सीएनजी भरू आणि रिवाला जाऊ. रिवाला स्टे करायचा विचार झाला आहे. तिथं स्टे करू आणि उद्या सकाळी जाऊ दर्शनाला मस्तपैकी. तर 3 तास जरा गाडीला पण आराम भेटला त्या निमित्ताने. इथं सीएनजीची लय मारामार आहे. सीएनजी गाडी घेऊन येते शेवटी पेट्रोल भरायची तयारी ठेव. आम्ही आताच 9,000-10 हजारचा पेट्रोल तरी आमचा झालाय. चला फायनली सीएनजी 3.5 तासानंतर सीएनजी भरली गाईच. तर चला आता जाऊया तरी. तर आता कठीण परिश्रम करून आम्ही थांबून आणि बराच प्रवास कापून सीएनजी टाकून आता आम्ही रिवाला आलो. तर रिवामध्ये आम्ही आतमध्ये गेलतो पण सिटीमध्ये घ्यायच्यापेक्षा बरा आपण इन रूटमध्ये बघूया बरा. तर बायपासमध्ये असंच जेवायला थांबणार होतो ते हॉटेल भेटला. तर बघूया बरा रूम कसं आहे. मस्त रूम भेटला आम्हाला. 2,000 बोलला तो. 1900 मध्ये रूम दिला. लय भारी रूम आहे. कमी रेटमध्ये भेटला. इतर रेट एक रूमचं 5,000 रेट आहे. आम्हाला कमी याच्यानं भेटला आहे गाईच. आमची देवाची कृपा आहे आमच्यावर बघा गाईच. आणि सीएनजी पण आम्हाला कम्प्लीट टायमावर भेटले दोन्हीकडं. आणि ते पण आमची पहिली नंबर लाईन लागली. लई गर्दी होती. हे बघा आता सामान चढवतून वरती. आता वाजलं किती रे? 8 वाजलं वाटतं. आता मस्त जेऊ झोपू न सकाळी 5 वाजता निघू. बघू कसा काय होत आहे. चला जेवणाची ऑर्डर सगळे 10 वाजलं तरी अजून ऑर्डर नाही झाली. शेवटी 2 जण खाली आलो. त्याला लागला ऑर्डर बनवतं का नाही. झोपाचा टाईम झाला आहे. झोप आलेली आहे पक्की. अजून जेवण रेडी नाही. जेवायचं आहे झोपाचा आहे. उद्या सकाळची प्लॅनिंग बघू कशी काय. लवकर उठायचा का लेट जावाचा ठरवूनच तरला. तर काहीच बाकी आजच्या दिवसाचा सांगायचा झाला तर पेट्रोल सीएनजी गाडी घेऊन जर येत असेल तर पेट्रोल भरायची तयारी ठेवा. कारण सीएनजी पंपचे भरोश्यावर तुम्ही येऊ नाही शकत. सीएनजी जिथे तुम्हाला दाखवेल मॅप आहेत पण सीएनजी नसतं तिथं. इथं लय मारामारी आहे सीएनजीची. आणि आपले समृद्धी महामार्गावर पण सीएनजी नाही. एक तुम्हाला संभाजीनगरचं उतरला तुम्ही का तिथून 2 किलोमीटरवर आहे. पण तो तुम्ही जर दिवसा ट्रॅव्हल करत असाल तरच भेटेल. रात्रीचे बंद असतो तो. आणि समृद्धी चाडाच्या आधी एक आहे. त्याच्या आधी समज आपल्या एरियामध्ये आहेतच. तर बघा सीएनजीचा असं सीन आहे. डिझेल गाडी असं टेन्शन नाही काय. टाकी फुल गेली का निघलो टेन्शन नाही काय. रस्ते एकदम सुसाटात काय नाही. रस्ता कसं होतं मधीन तरी पण काम चालू आहे. मधीन डायव्हर्जन वगैरे आहेत. बाईकवाला रॉंग साईडशी येतात. अजून माणसं डायरेक्ट बिंदास चालत जातात मधीनशी. या बारीक गोष्टी आहेत. पण ड्रायव्हर असं बघा असं 2-3 ड्रायव्हर बघा असेल तर गाडी घेऊन येत असेल तर आणि जरा लक्ष द्या ड्रायव्हिंग करताना. कारण इकडचं डेंजर आहे ड्रायव्हर. कसं पण गाडी चालवतात. बाईकवालं तर कसलं येतात रॉंग साईडची. डेंजर काम आहे. बघा काहीच असं काहीतरी आहे. सीएनजी पेट्रोल किती लागला काय लागला त्या तुम्हाला नंतर सांगेन मी. हिशोब तर लय झाला आहे. तरी आजची रूम आम्हाला स्वस्त भेटली. 1900 रुपयात भेटली. बाकीची तर रेट लई जास्त होता. 5-5 हजारची एक रूम. आम्हाला 1900 रुपयाने एक रूम भेटली. मस्त आहे रूम. लय भारी. गिजर आहे. रूम पण पॉश आहे असे एकदम. तर बघू मस्तपैकी स्टे म्हणून निघू सकाळी. जेवण येते का नाही. जेवण येते ना. योगा हॉटेल म्हणजे हॉटेल द रामेश्वरम हॉटेल. रिवा बायपास रोडला आहे. रिवा बायपास रोड. ठीक आहे चला आता वाजलेत जवळजवळ 8:30 आणि आता आमची तयारी वेरी झाली. मी डायरेक्ट आंघोलीचंच कपडे घातलं. हे बघा आता आम्ही इच्छित जाऊ आंघोळ वगैरे करू तिथं. आणि मग नंतर एक मस्त पैकी करून आम्ही तिथं दिवसभर फिरू आणि रात्री निघू. असंच काहीतरी प्लॅन आहे. पण आता तिथं गर्दी बिर्दी कसा काय विषय आहे तिथं गेल्यावर समजेल.
तर इथून 2 तासावर आहे प्रयागराज. तर चला आता बॅगा भरूया गाडीत आणि निघूया. चलो. तर आता गाईज याचा व्लॉग मी जरा घेतलाय. आता आम्ही चालू प्रयागराजला आणि याने बघा कसं वस्त्र अर्पण केलं. गाईच इज्जत द्या कमेंट मध्ये. दुसरा लोक अजून बाकी आहे गाईच. आता असं आम्ही एकदम फ्रेश झालो. काल रात्रीची थोडी बॉडी अंग दुखत होता, सगळं ओके झालं. आता मस्तपैकी आम्ही जाऊ, स्नान करू, आखाडं फिरू, नागा साधून बघू, तर त्यांचा आशीर्वाद घेऊ, सगळं करू. तुम्हाला नक्की, तुम्हाला आता रील बघा, तुम्हाला ही व्हिडिओच्या आधीच रील आलेले असेल. चलो कुंभ चले. मग तुम्ही लगेच गाडी घेऊन निघशील. अरे वा, एवढा सोपा आहे. राहुलने आमचा प्रवास खूप सोपा गेला. थँक्यू. चला, आमचा व्लॉग बघून नाही आले तरी चालेल, काय त्याच्यानं करायचं. पण नक्की या, काही नाही, सोपा आहे प्रवास. फक्त 2 एक्सपिरियन्स ड्रायव्हर घ्या, चांगली गाडी घ्या, डिझेलवाली घ्या, निघा सपासाप. चलो गाईज. ट्रॅफिक 11 वाजेपासून अटकलो आहे. आता वाजलं 3:30. तरी अजून ट्रॅफिक नाही होती. अजून त्रिवेणी संगम जवळजवळ 5-7 किलोमीटर आहे. एवढी लांब ट्रॅफिक आहे. लवकर यावं पाहिजे होता काहीच. काय करायचं आता, अटकलो. मी दिसतोय का तुम्हाला? फायनली 4:30 व्हायला. आम्ही आता, आम्हाला पार्किंग भेटली. एक चांगला व्यक्ती आपल्याला भेटला. त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला आम्हाला गाडी लावायला दिली. तिथं गाडी लावून आता आम्ही चालत चाललो आहे. जवळजवळ 3-4 किलोमीटर चालायचं आहे. ते बघा आम्ही चाललो. हाय गाईस. लय बंद झालं गाईस. 11 वाजेपासून ट्रॅफिकमध्ये बसलेलो. 4 वाजता सुटलोय. चला आता जाऊया उद्या घरचं. ट्रॅफिक दाखवते धंबा जाता जाता. हे बघ, आम्हाला इथं यावाचा होता नवप्रयागम पार्किंगला, पण इथं गाड्या सोडत नाही का आता काय माहिती. हे बघा ट्रॅफिक बघा, निघालो ट्रॅफिक बघा जोरदार. 1 तास चालत आहे. चला चालू आता. नैनी ब्रिज हो, नैनी ब्रिज नवीन वाला येऊ. माझ्या मते आहे ना, उलट्या साईडची जेव्हा तर पटकन जाऊ चालत. पक्का चालतो ना मी. 1 तास झाला चालतो. आता हे बघा, हनुमानजीचं मंदिर आहे तसे. त्यांची संगम 1.2 किलोमीटर आहे. बाकी इथं खावा पिवाची लय सोय आहे. तिथं आम्हाला डॉमिनोज पण दिसला. इथं बऱ्याच दुकानं आहेत खावा पिवाची. बघा दुकानं बघा किती आहेत. सोय सगळी आहे, फक्त गर्दी गर्दी गर्दी. चला आता हनुमानगडी मंदिर. इथून ठरवलेले लोक त्रिवेणी संगम भेटेल आपल्याला. चला काहीच पब्लिक बघा, पब्लिक आता आलो रात होत चालली. नजारा तर भारीच दिसणार आहे. आता संगम द्वार जवळ आलो आहे. जवळजवळ 1.5 तास झालं चालतो ना मी. बघा संगम द्वार. आता जाऊ आम्ही तिथं स्नान करू. आम्ही जरा ऑपोजिट रस्त्यांशी आलो. तर ह्यो यावाचा रोड होता, पण गर्दी होती म्हणून आम्ही जावाच्या रोडमध्ये घुसलो. अच्छा आपला साधा काम आहे का? आम्हाला कोणी थांबवलं पण नाही, कारण आम्ही सगळे साधू वाटतो ना. हे बघा साधू. चला आता खाली मारणार साधू. हे आमचा बाबा बघा, प्रणित महाराज. खास मोरा विषयाला. चला आपण जाऊ. चला स्नान घाटवालोय. स्नान घाटची नजारा दाखवते बघा. यो इथं त्रिवेणी संगम आहे, तो तुम्हाला थोडासा झूम करून दाखवत आहे. आता आम्ही चाललोय स्नान करायला. चलो काय.
गाईस संगापूरच्या इथं आलोय फोन घेऊन. हे बघा लय टणपणे हे बघा आमचा भाऊ. इकडे ये साईडला या. रविवारी स्नान केला. चला गाईच आता नाही येईल. चलो गाईच मी तर एकटाच थांबलोय. थंडी लागते. आता नयन येतोय स्नान करायला. काय करायचं गाईच इथं पण फोटोग्राफर बनवलाय. त्रिवेणी संगम आता तुम्हाला रात्रीचे दाखवता येणार नाही, तसं सकाळचं दिसलं असतं तुम्हाला. चला नयनाला का त्याचं पटापट फोटो करताय स्नान करताय ना मग निघू. गाईज तुमच्यासाठी सरप्राईज. हे बघा आमचा कोलेलो. आय एम सॉरी अरे कोलेलो केलं करतो ना आमचा कोलेलो. बाबा कसा लागलाय? मी कोलेलो करून फिरणार आहोत महाकुंभामध्ये. जय एकविरा. जय एकविरा. चला 2-3 फोटो मारतोय नंतर पुढे गेलो कंटिन्यूच करतोय. मामा नाखवा बोटी ना फिरवाले. जय भवानी. जय शिवाजी. जय एकविरा. चला आता एकविरा माते की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शंकर. प्रणीत बाबा की जय. काय कुल्फी झाली. शेक इफेक्ट थंडी इफेक्ट. हर हर महादेव. नेन घे ठेव. व्याकर थंडी रे. असं नाही बोलायचं. इथे बघा गुड. जय महाकाल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डिजिटल महाकुंभ एक्सपिरियन्स मध्ये आलोय आता. बघा आता काय विषय आपण आलो बघू. गाईज डिजिटल एक्सपिरियन्स. थिएटरला भाई मागं बसायला पाहिजे होता.
बघा मी शोधायला दुसरे अख्खा भाऊ नीट बस भाऊ भाऊ पाठी नाही 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 अख्खा दिसल ना जिसने एक मूल धर्मी परंपरा को जन्म दिया। एक दिवस पृथ्वी पर विचरण करते समय महर्षि दुर्वासा को एक दिव्य पुष्पमाला प्राप्त हुई। सुवासित माला को देवयोग के जाग वे उसे स्वर्गाधिपति इंद्र के पास ले गए। हे सर्वपति, ये दुर्लभ माला मैं आपको भेंट करता हूँ, इसे मेरा आशीर्वाद समझकर सहेज कर रखें। परंतु इंद्र महर्षि के आशीष का मान न कर सके और अहंकार के प्रमाण में उन्होंने वो माला ऐरावत के मस्तक पर रख दी। पुष्पगंध से असहज ऐरावत ने माला धरती पर दी। धर्मी इंद्र, मेरा ऐसा घोर अपमान, जिस धन ऐश्वर्य पर तुम इतना इतराते हो, मैं वही तुमसे छीन लूंगा। मैं इसी क्षण तुम्हें और तुम्हारे लोग को श्रीहीन होने का श्राप देता हूँ। हे नमस्तक। ऋषि श्राप के प्रभाव से देवताओं का वैभव छिन गया। तीनों लोगों में हाहाकार मच गया। देवों की शक्ति क्षीण होते ही दानवों ने देवलोक पर आक्रमण कर दिया। घोर देव असुर संग्राम के पश्चात स्वर्गलोक दानवों के अधीन हो गया। पतित पराजित देवगण धर्मांग करते श्री हरि विष्णु की शरण में पहुंचे। प्रभु, तीनों लोगों पर संकट है, हमें इस श्राप से मुक्ति दिलाइए। देवराज, इस संकट का समाधान सागर मंथन है, परंतु मंथन तभी सफल होगा जब देवता और दानव मिलकर प्रयास करेंगे। ये कैसे संभव होगा नाथ? सृष्टि के कल्याण हेतु इन दो परस्पर शक्तियों को साथ आना ही होगा। हरि आज्ञा से मंथन आरंभ किया गया। मंदराचल पर्वत को मथाने और नाग वासुकी को नेति बनाकर दानव और देव समुद्र को मथने लगे। मंथन आरंभ होने के कुछ समय बाद ही हर ओर अंधकार छा गया। भीषण ताप से सब झुलसने लगा। हे ईश्वर, ये कैसी विपदा है? ये हलाहल विष था, जिसकी भयंकर गंध और ज्वाला से सब नष्ट होने लगा। और तब जीवों की करुण पुकार सुन पशुपति महादेव प्रकट हुए। यदि इस विष को नियंत्रित नहीं किया गया तो प्रलय सुनिश्चित है, परंतु मैं इसके एक भी बूंद को इस सृष्टि को छूने नहीं दूंगा। महादेव ने विष को अपने कंठ में धारण कर लिया। इस कारण उनका कंठ नीला हो गया और वे नील कंठ कहलाए। महादेव की कृपा से हलाहल विष की ज्वाला शांत हो गई और तीनों लोगों में संतुलन स्थापित हुआ। मंथन पुनः आरंभ हुआ और एक के बाद एक अमूल्य निधियां प्राप्त होने लगी। अंततः अमृत घट लिए धर्मांतरी प्रकट हुए। अधीर हो इंद्र ने धर्मांतरी से कुंभ छीन लिया, परंतु दानव ये कैसे होने लगे? देवों और दानवों में अमृत पाने के लिए छीना झपटी शुरू हो गई। इस कलह का अंत करने के लिए श्री हरि को मोहिनी रूप में अवतरित होना पड़ा और उन्होंने बड़ी चतुराई से
पर साक्षी बनिए कुंभ पर्व के दिव्य संयोग का। ब्रह्मांड की रचना इस खगोलीय संयोग में झलकती है। देवता तारों के रूप में, असुर ग्रहों के रूप में और मंदार पर्वत स्वयं आकाश में। जल्दी हो रहा है। बाईक केले आता ब्रिजवशी येऊन पाय आंबलन शाप शानपणा करून चालत जाऊ नका, जाताना जा रिक्षा करून, मग येताना समज यशिव चालत, जाताना चालत जा. आता बघा ब्रिजवशी पेपर चाललोय, बाईक वर सोडतोय भाई आपला. आज ज्यादा जाम है क्या? बहुत जाम. गर्दी तुम्ही बघू शकता गाईस. विषय गंभीर. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक यात असू ना, आवरं ट्रॅफिक आहे हो. येऊ नका अजिबात, अजिबात म्हणजे या हो. कसं रात्री एकदम वाजता या. काय आहे सकाळची निघलेली माणसं आधी गाईच. तुम्ही विचार करू शिवार रात्र होती, सकाळ कशी झाली. तर आम्ही जसं पोचलो, बाईकवाल्याने आम्हाला सोडला, त्यांची आम्ही गेलो. आमची गाडी जिथं लावली पार्किंगला तिची आम्ही गाडी काढली, गाडी बसलो आणि सटासट निघलो, कारण लय ट्रॅफिक होती. तर आम्ही पटापट निघलो, प्रयागमधची बाहेर पडलो. नंतर रस्ता समज ओपन होता, मग सट्टसट बाहेर आलो. तर रात्र मला 11 वाजलं ना बाहेर निघाला, 11 वाजलं. मग नंतर आम्ही विचार केला त्या थांबायचा, पण नंतर मग विचार केला नको जाऊया. मग आम्ही नंतर रात्री कंटिन्यू रनिंग केली. नंतर मग 5 वाजता थांबलो, 2 तास गाडी लावली, झोपलो. 7 वाजता परत रनिंग चालू केली. आता आम्ही सीएनजीला थांबलो. सीएनजीची लाईन जवळ 2-2.5 तास झाला आम्ही लाईनीनच आहे. अजून लाईन बघा कसली मोठी, अजून ती पार तिकडे रस्त्यापर्यंत जाते लाईन. आता आमचा नंबर आलाय. तर मी विचार करत होतो बरं ब्लॉग एडिट करायला घेते, नंतर विचार केला का ब्लॉगच्या व्हिडिओज टाळलेत मला बनवायच्या. तर असा पण खर्च वगैरे किती आला ते पण सांगणार आहे तुम्हाला. तरी अराऊंड आतापर्यंत 25,900 रुपये घेते, म्हणजे 26,000 खर्च झाला आतापर्यंत. पेट्रोल, सीएनजी, रावाचा, खावाचा सगळा इन्क्लूड करून 26,000 खर्च झाला आहे. आणि अजून सीएनजी भरायचे आहेत आपल्याला 4 ठिकाणी. बस बाकी काय विषय आहे, होते खर्च. बाकी तुम्ही आता काय प्रयागला निघाल सीएनजी गाडी घेऊन, तर तुम्हाला मी सीएनजीचं लोकेशन देईन, पण ते चालू असतील का नाही त्याचा भरोसा नाही. प्रयागमध्ये सीएनजी तुम्हाला भेटेल, रिवामध्ये सीएनजी ऑनलाईन भेटेल, 24 तास भेटेल. जबलपूरमध्ये सीएनजी भेटेल, पण भरपूर गर्दी असते, भरपूर लय मोठी लाईन असते. त्याच्या आधी तुम्हाला सीएनजी भेटतील ठिकठिकाणी, पण तिथं पण तागात मला आहे, भेटेल का नाही सांगू नाही शकत. बाकी गाडीचं काही टेन्शन नाही, किती पण चालवा, बिंदात चालते गाडी. बाकी इथं थोडा आहे विषय, गाय वगैरे मध्ये देतात, खूप लक्ष द्यायला लागतं. लोक पण मध्ये देतात, बाईकवाला रॉंग साईडचे येतात, तर केअरफुल राहायला लागते गाडी चालवताना. बस बाकी काय विषय नाही. इथं जेवणाचं वांदत, येताना भाकरी जेवून या. आम्ही त्याच केलं, येताना मस्त भाकरी वगैरे खाल्या वेल्या झाला. भुकताची चटणी आणा बरं सोबत.
व्हेज आहे ना व्हेज. आता जेवलो इथं, ठीक होतं जेवण इथं. पहिल्यांदा आम्हाला चांगला भेटला काहीतरी. बाकी चला आता भेटूया. काहीच संभाजीनगरपर्यंत पोचलो. आता CNGला थांबलो आहे. CNG आहे अवेलेबल, वोल्टेजचा प्रॉब्लेम झाला आहे थोडा. मग इथंच बाजूला 712 हॉटेल होता बघा. इथं मग बघितला, मग इथं आलो जेवायला. मग काय मटणाशिवाय राय नाही ना. हे बघा दाखवायचं विसरलो. या बघा खाली सगळा खलास मटण थाली रप्पा रप खाल्लेली आहे. आमच्या भाऊजीने खाली दाल खिचडी प्युअर व्हेजिटेरियन. आता ते संन्यास घेणार आहेत मला वाटतं थोड्या वर्षात. आता ते मला वाटतं जेवण पण त्याग करणार आहेत. ते फक्त उकडलेला पदार्थ खाणार आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे काहीच मला सांगा कमेंटमध्ये. पुढच्या काही वर्षात अजून काय काय करतील सांगू नाही शकत. आम्ही ओडिशाला गेलो तो जगन्नाथपुरीशी आलो, त्याही नॉनव्हेज खाणं बंद केला. आणि आता मला वाटतं तर इकडची घरी गेल्यावर काय काय सोडतील सांगता नाही येणार. काय भाऊ इकडची घरी गेल्यावर काय काय सोडणार आहे? ओके, पहिलं तर मी माझा तेलकट जेवण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून मला शुद्ध शाकाहारी जीवन कसं जगता येईल. आणि त्याच्यासोबत परमेश्वर प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी जे जे मार्ग असतील ते मी मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करणार आहे. गाईज बघू शकता तुम्ही, हे महाराज तुम्हाला नक्कीच पुढच्या 6 वर्षात, पुढच्या 12 वर्षात प्रयागराजमध्ये नागा साधू म्हणून भेटतील. संसार त्याग करून जाणार आहेत, ते सगळा त्याग करून जाणार आहेत. लक्ष ठेव गाईज, संसार त्याग बी करून कुठे गेलं तर भेटलं पाहिजे ना. भाऊजे आहेत ना शेवटी. चला आता CNGचा काय तो वोल्टेजचा प्रॉब्लेम झाला आहे, तो येणार आहे 10 मिनिटात. मग तो आल्यावर काम करू, मग CNGवर मग निघू. चलो गाईज आता 2:30 वाजलं आणि आत्ताच आम्ही पोचलोय जस्ट. आजच्या 8 तारीख म्हणजे 12च्या नंतर वाजता ती तारीख 8 तारीख. आता आम्ही 2:30 वाजता पोचलो. गाईज लय कठीण परिश्रम करत आलो आहे CNG शोधत सगळा वांदा. प्रॉपर व्हिडिओ सांगेन इन्फॉर्मेशनवाली, नक्की ती दुसरी टाकेन, पण यो ब्लॉग नक्की टाकते आता. बाकी ओव्हरऑल खर्च सांगते तुम्हाला 28,800 रुपये खर्च झाला आहे ओव्हरऑल. म्हणजे त्याच्यानं खाणं, अजून मधीन ते पाणी बॉटल, नाश्ता बिस्टा, पेट्रोल, CNG सगळा पकडून 28,800. म्हणजे पर मंथची पकडा आम्हाला 7,200 रुपये आले. ठीक आहे, परवडतंय. असा काहीतरी झाला आता. आता चला आता झोपूया, बॅग धरू. एक दुसरी व्हिडिओ काढतो, त्याच्यात सगळी माहिती देतो तुम्हाला. CNG पंप वगैरे कुठे आहेत, काय विषय आहे, काय प्रकार, पार्किंग कुठं लावायचा, कुठं जायचा, स्नान वगैरे काय सोप्पा पडेल सगळं सांगतो तुम्हाला. चलो आता पहिले झोपून घेतो, झोप आलेलं आहे.